जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यात रामनवमी उत्साहात साजरी, भव्य शोभायात्रा, हजारो भाविकांची उपस्थिती। श्रीराम नवमी जन्मोत्सवानिमित्त शहादा शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। हुतात्मा लालदास चौकातील श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान मंदिरात सायंकाळी 5:30 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती पार पडली। यावेळी हजारो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहून दर्शन घेतले। या आरती प्रसंगी विधानसभा आमदार राजेश पाडवी, लोकनायक जयप्रकाश नारायण, सहकारी सूतगिरणीचे चेअरमन दीपक पाटील, शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष माधवी पाटील, पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, श्याम जाधव, अजय शर्मा, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे उपस्थित होते। रामनवमीच्या निमित्ताने सायंकाळी हुतात्मा लालदास चौकातून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। या शोभायात्रेत विविध आकर्षक देखावे सादर करण्यात आले। सुरुवातीस रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा सादर करण्यात आला। त्यानंतर श्री हनुमान व महादेव यांच्या भव्य मूर्तींचा देखावा आणि 21 फूट उंचीची श्रीरामांची आकर्षक मूर्तीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते। यावेळी युवकांनी पारंपरिक वेशभूषेत सशस्त्र प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले। शहरातील विविध शाळा व सामाजिक संस्थांनीही शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला। संपूर्ण शहरात रामनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला। शोभायात्रेने शहरातील विविध मार्गांवरून फेरफटका मारत नागरिकांना धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश दिला। रामनवमी निमित्ताने शहादा शहरात भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचे सुंदर दर्शन घडले। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। त्याच निमित्ताने आज शहादा शहरात देखील या ठिकाणी बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवारातर्फे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाकींचं आणि रथयात्रेचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे आणि श्रीराम मंदिरात आरती करून आता या ठिकाणाहून त्याला सुरुवात होणार आहे। या यात्रेमध्ये या ठिकाणी या परिसराचे नेते आदरणीय बापूसाहेब, आदरणीय मकरंदभाई, या शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा आदरणीय माधवीताई आणि सर्वच भारतीय जनता पक्षाचे आणि संपूर्ण हिंदू समाजाचे सर्व तरुण या ठिकाणी माता भगिनी या ठिकाणी या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या अतिशय उत्साहाचे वातावरण या ठिकाणी आहे। उत्साह या ठिकाणी आता रॅलीला सुरुवात होते। संपूर्ण शहरामध्ये रॅली फिरून त्या ठिकाणी समारोह होणार आहे।